न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड महापालिकेला अचानक पर्यावरणाचा पुळका आलाय की तिजोरी भरण्याची घाई झालीय। शहरातल्या 12 मोठ्या सोसायट्यांवर कारवाई करून प्रशासनाने आपली पाठ थोपटून घेतली खरी, पण या कारवाईत दुजाभाव का? सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली फक्त मोठ्या सोसायट्यांनाच का वेठीस धरलं जातंय? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ज्यांच्याकडून टॅक्स घेतला जातो त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही आणि जिथे नियम धाब्यावर बसवले जातात तिथे मुबलक पाणी कसं? प्रशासनाच्या या अन्यायकारक कारभाराचा पंचनामा करणारा हा विशेष रिपोर्ट। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने वाकड, ताथवडे आणि पिंपळे सौदागर परिसरातील 12 सोसायट्यांकडून 70,000चा दंड वसूल केला। ठपका ठेवलाय सांडपाणी थेट ड्रेनेजमध्ये सोडल्याचा। पण या कारवाईमुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे। मोठ्या सोसायटी धारकांचा आरोप आहे की प्रशासन केवळ सामान्यांना आणि मोठ्या सोसायट्यांनाच लक्ष करतंय। प्रशासनाला विचारलेले काही तिखट प्रश्न, फक्त मोठ्या सोसायट्याच का? शहरात हजारो लहान सोसायट्या, जुन्या वस्त्या आणि अनधिकृत बांधकामे आहेत जिथे सांडपाण्याचंच कोणताही नियोजन नाही। तिथे सांडपाणी कुठे जातंय? नियम सर्वांना सारखा हवा की नाही? पाणी व वाटपात भेदभाव का? मोठ्या सोसायट्यांना महापालिका पुरेसे पाणी देऊ शकत नाही, तिथे नागरिक दरमहा लाखो रुपये खर्च करून टँकर मागवतात। दुसरीकडे जिथे नियम पाळले जात नाही तिथे मुबलक पाणी कसं? पाणी नाही तरीही टॅक्स आणि वरून दंडाचा बडगा हा अन्याय नाही का? बिल्डरांचे पाप रहिवाशांच्या माथी का? अनेकदा बिल्डर निकृष्ट दर्जाची STP प्लांट लावून पसार होतात। कंप्लीशन सर्टिफिकेट देताना अधिकारी डोळे मिटून सही करतात का? मग याचा दंड रहिवाशांना का भरायचा? प्रलंबित सबसिडीचं काय? पर्यावरणपूरक प्रकल्पासाठी मालमत्ता करता 3% ते 10% सवलत देण्याचे आश्वासन महापालिका देते, मात्र अनेक सोसायट्यांची ही सबसिडी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे। आधी सवलत द्या मग दंड आकारा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। मेंटेनन्सचा अवाढव्य खर्च, महागाईमुळे STP चालवण्यासाठी लागणारी वीज आणि केमिकलचा खर्च गगनाला भिडला आहे। प्रशासनाने सोसायट्यांना तांत्रिक मदत किंवा वीज दरात सवलत मिळवून देण्याऐवजी केवळ दंडांचा मार्ग का निवडला? आम्ही प्रामाणिकपणे कर भरतो, सांडपाणी प्रक्रियेचे नियम आम्ही पाळायला तयार आहोत, पण आम्हाला मूलभूत पाणी तरी पुरवा। प्रशासनाचे अधिकारी केवळ मोठ्या गृहसंकुलांना लक्ष्य करून आपली जबाबदारी झटकत आहेत। जर नियम पर्यावरणासाठी असतील तर ते सर्वांना समान लागू व्हायला हवेत। केवळ दंड वसूल करून आणि पाणी कपातीच्या धमक्या देऊन प्रशासन आपलं अपयश झाकू शकत नाही। महापालिकेने प्रथम स्वतःच्या कारभारातील पारदर्शकता तपासावी आणि मगच नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलावा। आता यावर आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।